तर मित्रांनो, हा एक कंटिन्युएशन व्लॉग आहे. जर ह्याच्या आधीचा भाग बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन केलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत देवगडच्या पवनचक्क्या बघायला. बघा ना, माझ्या मागे दिसत आहेत ते आहे ते बघा, देवगडचे पवनचक्क्या आहेत. आणि हा सगळा पार्किंग एरिया आहे त्याचा. हॉटेल प्रपंचमध्ये जेवण झाल्यानंतर आता आम्ही इकडे आलेलो आहोत. आज जरा बऱ्यापैकी स्टॉल्स दिसत आहेत ओपन. आणि इकडे आहे त्या साईडला झिपलाईन. हे बघा, माझ्या बरोबर मागे आहे ती इकडे देवगडची फेमस झिपलाईन. पण यावेळेला आम्ही ती झिपलाईन नाही करणार आहोत, कारण गेल्या व्हिजिटमध्येच आम्ही ती झिपलाईन केली होती आणि खूप मजा आलेली. आणि जर तुम्ही देवगडला येणार आहात आणि तुम्हाला जर झिपलाईन करायची असेल तर सकाळी या, कारण कसं आहे की हवा जी असते ती पूर्वेच्या साईडनी असते आणि हे सी शोअरवर असल्यामुळे जेव्हा पश्चिमेकडून हवा सुरू होते तेव्हा ती तुमच्या अगेन्स्ट असते आणि तुम्ही तेव्हा त्या झिपलाईनवर तेवढं खालपर्यंत नाही जाऊ शकत. हाफ वेज थांबतात आणि इट्स ऑल द गेम ऑफ वेट. ज्याचा वजन जास्त तो जास्तीत जास्त पुढपर्यंत जातो, जो हलका आहे तो मध्येच लटकतो. हे आमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे मी सांगतो. तर आता वर्षा आणि अथर्व तिकडे काहीतरी घेत आहेत दुकानात. ते बघा, तिकडे दुकानात काहीतरी घेत आहेत. बघूया त्यांचं झालं की मग जरा गार्डनमध्ये फेरफटका मारूया आणि मग आम्ही जाणार आहोत ते दिरबादेवी मंदिर, पोखरबाव मंदिर करून मग घरी. काय घेते वर्षा? कानातले हे त्यांनी म्हटलंय की कोकोनट शेल्स आहेत, मेड इन मालवण. आणि हे आपले शंख शिंपल्यांचे आहे, शंखांपासून. तर हे आहेत देवगडच्या विंडमिल्स, पवनचक्क्या ज्याला आपण मराठीत म्हणतो. आणि बरोबर इकडे समोरच आहे ते फेमस गार्डन इकडचं. आता आपण या गार्डनमध्ये जाणार आहोत. काय आलं, वर्षा आणि अथर्व इकडे बसलेले आहेत या मांडून. चला चला, महिन्यातच आलेलो त्यामुळे इकडच्या मेमरीज एकदम फ्रेश आहेत. मस्त आहे, गार्डन आहे, स्वच्छ आहे. आणि युजल परत एकदा लॉनमध्ये प्रवेश नाही. इकडच्या फुलझाडांचं नुकसान करू नये आणि परिसर स्वच्छ ठेवावा, बाकी काही नाही. तर इथून तुम्ही या बागेतनं असं येऊन खालती त्या साईडला तिकडे जाऊ शकतात. तिकडे एक मचाण टाईप त्यांनी केलेलं आहे. त्या मचाणवर जाऊन बरीच लोकं फोटो काढतात, बट सांभाळून फोटो काढा. काहीतरी वाकून बिकून पोज देण्याच्या नादात असं करू नका. आणि इथे येऊन हा असा समोर देवगडचा निसर्ग सौंदर्य अनुभव करा. दूरच दूर अथांग असा अरबी समुद्र. आणि आता आपण इकडनं सरळ चालत जाणार आहोत त्या मचाणकडे. आज आम्ही इकडे देवगडला आलेलो आहोत ना, मे महिन्यात जेव्हा याच वेळेला आम्ही इथे होतो, आम्हाला उन्हाळा व्यवस्थित जाणवत होता. आत्ता पण ऑलमोस्ट 2:30-3 झालेले आहेत. ऑलमोस्ट तोच टाईम आहे. बघूया आता त्या मचाणकडे जायला रस्ता आहे का, कारण वर्षा आणि अथर्व परत येत आहेत. अथर्व परत येतो तर रस्ता बंद आहे म्हणून, पण त्यांना सांगितलं मचाणवर जाऊ शकतात. ते मचाणवर जाण्यासाठी रस्ता आहे. कारण बघा, हे जे रस्ते आहेत ना बघा, इकडे सगळे बंद करून ठेवलेले आहेत. लोकांना खालती जाण्याची परमिशन नाही आहे. त्यांनी येल्लो दोऱ्या टाकून ते बंद केलं आहे, पण काही लोक जात आहेत. सध्या आपण या मचाणवर जाऊन फोटोज काढूया. तर आता आम्ही या मचाणवर आहोत. अथर्व आणि वर्षा इकडे आहेत. हे बघा, इथे वरती ते गार्डन आहे, या सगळ्या विंडमिल्स आहेत. आम्ही आलो आहोत पण इकडची झिपलाईन बंद आहे. ही बघ, ही पूर्ण झिपलाईनच्या त्या एंडपर्यंत तिकडे जातात. सध्या त्यांचं झिपलाईन बंद ठेवल्यामुळे आज इथे पर्यटकांची तशी झिपलाईनसाठी गर्दी नाही आहे, बट फिरायला आलेली पब्लिक बऱ्यापैकी आहे. आणि हा सगळा असा परिसर आहे इकडचा या गार्डनचा. या साईडला फिरायला मस्त जागा आहे आणि कुठेही उभे राहा, तिथून तुम्हाला जो व्ह्यू दिसतो तो अफलातूनच आहे. देवगडच्या प्रेमात असं काय पडलो आहे आम्ही की एकाच वर्षात 2दा आलो आहे. छान, मस्तच.
परत आलेलो आहोत देवगडच्या बीचवर. ते बघा, हे माझ्या मागे दिसतं आहे ते आहे सुंदर असं देवगडचं बीच. या साईडला तर बीचेस खूप मस्त आहेत, अनएक्सप्लोर्ड आहेत. तसं देवगड तसं फेमस आहे, तरी पण अजून स्वच्छ आहे. आणि आता आपण जर बीचवर जाऊया अथर्वला घेऊन. इथे सुद्धा ही सगळी सुरूची बनं आहेत, पण इथे जास्त दाट असा डेन्स नाही आहे फॉरेस्ट. हे बघा, सुंदर असा परिसर आहे, स्वच्छ परिसर आहे. आणि सध्या झिपलाईन बंद असल्यामुळे इकडे गर्दी कमी आहे. चला आता आपण जाऊया बीचवर. तर मगाशी आम्ही तिकडे समोर होतो, देवगडचं जे गार्डन आहे विंड मिल्सच्या इकडचं, आणि तिकडनं मग असं आम्ही फिरून या साईडनं इकडे देवगड बीचसाठी इकडे जे पार्किंग आहे तिकडे आलेलो आहोत. त्या साईडलाही काही गाड्या उभ्या आहेत, तर इथे असं पार्किंगचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे समोर मस्त असं देवगडचा समुद्रकिनारा. इकडे पण बघा ना, हे बीच पण असंच आहे. एका साईडला पूर्ण डोंगर आहे असा, एवढाच मधल्या पॅचमध्ये वाळू आहे, आणि तिथून परत डोंगराचा भाग आहे, आणि सगळे खडकच आहेत पुढे. त्यामुळे डोंगरांच्या पायथ्याशी पूर्णपणे खडक असल्यामुळे बीच एवढंच भागात आहे. पण गंमतच नाही, वेगळीच गंमत आहे. जर तुम्ही देवगडच्या समुद्रकिनारी आहात आणि तुम्हाला हलका चहा नाश्ता करायचा असेल तर इकडे चहा नाश्त्यासाठी येऊ शकतात. मस्त चहा होता, गरमागरम चहा घेतला. आणि आता आम्ही निघालेलो आहोत इधर दिरबादेवी किंवा पोखरबा. आता बघू कसं काय आहे. जे पहिलं असेल देवस्थान ते करणार. तत्पूर्वी परत एकदा देवगडचा समुद्रकिनाऱ्याचा आणि त्याचा आसपासचा परिसर. या साईडला तुम्ही बघतायत लोक शेड वगैरे बांधत आहेत, कारण इथे काहीतरी फंक्शन आहे, महोत्सव आहे मोठा. आणि असं देवगडचा समुद्रकिनारा. थोडाच वेळ उरला आहे सूर्यास्त होण्यासाठी. काही ठिकाणी ना आपण कितीही वेळा भेट देतो तरी पण ती जागा नवीनच वाटते, आणि तिकडे फिरायलाही मजा येते. देवगडचं आणि कोकणातलं पण तसंच आहे. आम्ही बरेचसे पॉईंट्स गेल्याच पिकनिकला पाहिले होते, आणि अगदी अवघ्या 8 महिन्यापूर्वीच आम्ही इकडे आलो होतो सगळे. माझे आईबाबा वगैरे होते. मे महिन्यात आल्यानंतर यावेळी डिसेंबरची ही ट्रिप एकदम अनप्लॅन्ड होती, पण इथे आल्यानंतर पण तेवढीच मजा येते. डेफिनेटली बाकीच्यांनाही मिस करतो यावेळेला मी. चला आता दादा वाट बघतात आमची. वर्षा आणि अथर्व ऑलरेडी गेलेले आहेत. आता आपणही जाऊया पुढच्या डेस्टिनेशनकडे. श्री दिरबादेवी रामेश्वर मंदिर जामसंडे या ठिकाणी आलेलो आहोत. श्री दिरबादेवी प्रसन्न मंदिर, आणि हा त्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, आणि हा सगळा त्याचा आसपासचा परिसर आहे. अगं इथे पार्किंगची वगैरे पण सोय आहे तुम्हाला, त्यामुळे नो टेन्शन ॲट ऑल. देवगडपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर, तर मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या नांदगाव गावापासून अवघ्या 36 किलोमीटर अंतरावर हे दिरबादेवीचं मंदिर आहे. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी श्री दिरबाई माऊली हिच्या दर्शनासाठी अनेक भक्तजण दररोज या मंदिरात येतात. असं म्हणतात की मच्छीमार ही तिची अनुमती घेतल्याशिवाय समुद्रात जात नाहीत. श्री दिरबादेवी मंदिराच्या बाजूलाच आहे श्री रामेश्वराचं मंदिर. इथे देखील आम्ही येऊन श्री रामेश्वराचं दर्शन घेतलं. तर या भागात रामेश्वराचं मंदिर आहे आणि दिरबादेवीचं मंदिर आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला दोन्ही देवी देवतांचं दर्शन घेता येतं. खूप छान सुंदर स्वच्छ परिसर आहे.
आणि मुख्य म्हणजे शांत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंग करायला अलाउड नाही आहे, त्यांनी आम्हाला मोबाईल बंद करायला सांगितला. जर तुम्हाला देवीचं मुखदर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दिरबादेवी मंदिरला यावंच लागेल. ठीक आहे, त्यांचे काही रूल्स आहेत ते फॉलो केलेच पाहिजे आपण. तर चला आता आपण इथून निघणार आहोत आणि जाणार आहोत पोखरबाव मंदिराकडे. तर हे आहे समोर दिसतं ते फेमस पोखरबावचं मंदिर. इथे वरती आहे ते गणपतीचं मंदिर आहे आणि त्यासाठी तुम्ही खालती उतरून गेलात की तिकडे शंकराचं आहे. हा असा रस्ता आहे आणि इकडे तो ओढा आहे. तर आता आपण आलेलो आहोत पोखरबाव मंदिर या ठिकाणी. हळूहळू आता आपण आत जात आहोत. खूपच छान मंदिर आहे हे. बघा, इथेही दत्त महाराजांचं आहे केलेलं. इथे इकडे हनुमानाची कार्विंग केलेली अशी दगडामध्ये बघा. तर आता आपण आलेलो आहोत ते फेमस इकडचं पोखरबाव मंदिर. ते शंकराचंच आहे. ओम नमः शिवाय. तर या मंदिराच्या आसपासचा सगळा परिसर, सगळे पर्यटक इकडे आलेले आहेत. असं जंगलाच्या मध्ये मंदिर आहे. चारी बाजूला झाडी आहेत आणि मेन रोडपासनं हे देऊळ काही पावलं उतरून तुम्हाला खालती यावं लागतं. विचार करा मित्रांनो की डिसेंबरच्या महिन्यात जर इतकी हिरवळ आहे तर सप्टेंबरमध्ये इथे काय मस्त वातावरण असणार. चारी बाजूला हिरवळ आणि या मंदिराच्या बाजूनी वाहणारा तो ओढा. त्याचा जोर कमी असेल तर नक्की तुम्ही या मंदिराच्या इकडे येऊ शकतात. तर आता फायनली वेळ झालेली आहे पोखरबाव मंदिराच्या इथून निरोप घ्यायची. मस्त मंदिर आहे. आता नदीचा फ्लो आटल्यामुळे थोड्या वेळ पाण्यात पाय सोडून बसू शकतात. हे बघा, जर तुम्ही आधी कोणाचे व्लॉग्स बघितले असेल तर त्यांनी दाखवलं असेल की पाण्याच्या वेळेला जेव्हा फ्लो असतो तेव्हा लोक या दगडांवर असे ओलांडून तिकडे देवळात जातात. पण आता सध्या त्यांनी हे बंद केलेलं आहे. इधर इकडे काम सुरू आहे किंवा पाऊस नाही म्हणून पण बंद केलं असेल. पण एकंदरीत मस्त आहे ही जागा, शांत आहे. मेन रोडपासून खालती उतरून तुम्हाला यायचं आहे. तर हे आहे ते पोखरबावचं मंदिर जिकडे मगाशी आम्ही आत्ता खालती गेलो होतो. जेव्हा नदीचा फ्लो खूप जास्त असतो तेव्हा कोणाला जायची परमिशन नाही आहे असं ते गुरुजींनी सांगितलं. पण जर नॉर्मल नदीचा फ्लो असेल आणि लोक क्रॉस करू शकतील आरामात तरच त्यांना पाठवलं जातं, कारण खूप हेवी फ्लो असतो इकडे. छान असं मंदिर आहे झाडांच्या मध्ये आणि जात मेन रोडवरून तुम्हाला पटकन दिसत नाही, ते कळत नाही. आणि बघा ना, मेन रोड इकडे आहे. मेन रोडपासून हे असं खालती आहे आणि बरोबर वाहत्या त्या ओढ्याच्या काठावरच असलेलं मंदिर आहे. छान मस्त. देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी या गणरायाचे दर्शन घडते. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही परत होमस्टेच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली.
पण ऑन द वे जाता जाता आम्ही एका काजू कारखान्याला देखील भेट दिली. चला आता आपण आत जाऊन बघूया. हा काजूचा कारखाना आहे पूर्णपणे. या काजू कारखान्यात आल्यानंतर आम्हाला काही शॉपिंग करायची होती, पण तत्पूर्वी आम्ही या कारखान्याबद्दल आणि इथे होणाऱ्या कामाबद्दल थोडीशी जरा माहिती जाणून घेतली आणि तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर मित्रांनो, हे सगळे बॉईल करून आलेले काजू ही लोक नीट साफ करत होते. एकदा हे काजू नीट साफ करून झाले की त्यांना एका रूममध्ये असलेल्या ड्रायरमध्ये घेऊन त्यांना पूर्णपणे सुकवलं जातं. तर मित्रांनो, हा तो ड्रायर. एका छोट्याशा रूममध्ये हे एक छोटंसं युनिट असेल, पण ह्याचं काम खूप मोठं आहे. एकदा याच्यात सगळे काजू ड्राय झाले की मग या काजूंना इथे असलेल्या महिलांमध्ये इक्वली डिवाइड केलं जातं. या महिलांचं काम असतं की या काजूवर असलेली सालं नीट सोलून अख्खा काजू एका टोकरीत टाकायचा. पण जर समजा एखादा काजू तुटला असेल तर तुकडा काजू म्हणून दुसऱ्या टोकरीत टाकायचा. हे काम करताना एक तर तुमच्याकडे खूप पेशन्स पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि इथे स्मार्ट वर्कला काहीच जागा नाहीये. 200 ग्रॅमचं आहे. 200 ग्रॅम मध्ये भरायचं. हां 200 ग्रॅम ते 5 द्या म्हणजे झाले ना 1 किलो. कसे वर्ष 1 किलो 750 रुपये किलो. आणि 200 रुपये घेतात. 150 रुपये. तर इकडेच आम्ही जिकडे काजू घेतले तर तिकडे आता मी मागे त्यांच्या सुपारीची बाग पण आहे, तर ती बाग बघायला जात आहोत. मस्त लागली सुपारी. येस, ती सुपारी बघूया. सो जिकडे आपण काजू बघितले ना, म्हणजे काजूची फॅक्टरी बघितली, त्यांच्या सुपारीच्या बागा पण आहेत. म्हणजे बागा, लिटरली बागा म्हणजे बघू शकता, जिकडे नजर जाईल तिथपर्यंत सुपारीची झाडं आहेत. सो आणि भरपूर सुपाऱ्या लागल्या आहेत एकेका झाडाला. हे इथे बघा, नुसते घडच्या घड लटकलेले आहेत. ही काढून मग त्याची प्रोसेस करून मग त्या सुपारी आपल्याला मिळतात बहुतेक. भरपूर झाडं आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कोकणात येऊनच बघायला मिळतात. सुपारीच्या बागा नुसता शब्द ऐकलेला असतो. ते काय असतं त्यात आम्ही अनुभवतोय. झाडं आणि तिच्या बागा आहेत. बागा बघा ना, जहाँ तक नज़र जाती है और उसके बाद भी, आपण म्हणतो ना तो डायलॉग एक हिंदी चित्रपटातला फेमस, तसा काहीसा प्रकार आहे. जिथपर्यंत तुम्हाला दिसतंय या कॅमेऱ्यातून तिथपर्यंत आणि त्याच्या पलीकडे सुद्धा. हे बघा, बघ सुपारी बघ, ते बघ लागल्यात बघ, ते बघ लागल्यात सुपारी अशा लागतात. त्या काढतात, मग त्या वाळवतात. ते छोट्या नारळांसारखं वाटतं. ते छोटे नारळ जे पडतात झाडा बोंडे पडतात. ह्याच्यात किती एकच सुपारी असते का? एकाच्यात एकच. एकाच्यात एकच सुपारी असते. पण ते आपली पूजेची पण तीच असते आणि ते कातरून खातात ती पण हीच का? कातरून खातात अडकीत त्या एकच असते ना, दोन कुठे सुपारी असते. हीच सुपारी. इकडे या दादांशी गप्पा मारल्यानंतर आम्हाला असं कळलं की हे सगळं सांभाळणं काही सोपी गोष्ट नाही आणि जिथे श्रम आहे तिथे हे श्रम घेतलेच पाहिजे. स्मार्ट वर्क करून चालत नाही. आज आम्ही जे पॉईंट्स कव्हर केले ते म्हणजे सगळ्यात पहिले इकडचं गजबादेवी मंदिर, त्याच्यानंतर रामेश्वर मंदिर, त्याच्यानंतर मग कुणकेश्वर मंदिर, दिरबादेवी मंदिर आणि त्याचबरोबर पोखरबाव मंदिर. ही सगळी मंदिरं आज कव्हर केली आणि कुठेही आम्हाला गर्दी नाही लागली. कुणकेश्वर सोडलं तर, पण कुणकेश्वर खूप फेमस आहे. सो दिवसभराचं देवगड फिरून आपण आता परत आलेलो आहोत. मला संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. आम्ही सकाळी ऑलमोस्ट 9:30ला बाहेर पडलेलो. आरामात फिरत 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 आमचे जे काही पॉईंट्स लास्ट टाईम राहिले होते किंवा लास्ट टाईमचे परत पॉईंट्स बघून फिरून सगळी मंदिरच केली आहेत. मला वाटतं यावेळेला आपण मंदिरच केली आहेत. आणि ऑफ बीट जाऊन आम्ही थोडेफार इकडे तिकडे पॉईंट्स बघितले. हां, तर परत पॉईंट बघितला तो पवनचक्कीचा, जो आम्ही परत दुपारचा उन्हातच बघितला. पण यावेळेला अथर्वला आम्ही बीचवर नेलं पाय ओले करायला. तर तेव्हा 3 वाजले होते दुपारचे. आणि कुणकेश्वराचं मंदिर जे आम्ही पुन्हा बघितलं ते परत सगळं बघायला आवडलं आम्हाला. हां, आवडलं. म्हणजे
तेवढ्याच इंटेन्सिटीने आम्ही ते परत बघितलं. येस. आणि मिठबावचं मग गजबादेवी मंदिर झालं, दिरबादेवी मंदिर दिरबादेवी झालं, मंदिर झालं, पोखरबाव मंदिर झालं आणि इकडचं रामेश्वर रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिर तर अफलातूनच आहे, मस्तच आहे. आणि आज आम्ही देवगडमध्ये जाऊन जेवलो ते प्युअर व्हेज, जे तुम्ही बघितलंच असेल, हॉटेल प्रपंच. हॉटेल प्रपंच. सो तोही एक वेगळा एक्सपिरियन्स होता, तोही चांगला एक्सपिरियन्स होता. तर हा व्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. हा व्लॉग संपत असला तरी आमची जर्नी संपत नाही आहे, कारण अजून एक दिवस आम्ही फिरणार आहोत इथे. येस. ते कुठे ते आम्ही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगू. तोपर्यंत जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स बेलला दाबा. चल मग हा व्लॉग थांबूया. बाय बाय बाय. बाय.